3 पॉइंट किती 2 मध्ये फोर्थ क्वेश्चन आहे जिओमेट्री मधला। आता याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला डायग्राम काय दिले ते बघा। हे दोन वर्तुळे कशा आहेत? बाह्यस्पर्शी आहेत, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स। कोणत्या बिंदूमध्ये टच करतायत, स्पर्श करतायत? आर बिंदूमध्ये। मग पी क्यू हे त्यांच्या केंद्रातील अंतर आहे, ठीक आहे ना। आणि दुसरी एक रेषा आपण ए बी काढली जी बिंदू आर मधून जाते व वर्तुळ पी केंद्र असलेल्या वर्तुळाला ए मध्ये तर क्यू केंद्र असलेल्या वर्तुळाला बी मध्ये छेदते। तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सिद्ध करायचंय ए पी समांतर बी क्यू, हा ए पी हा बी क्यू ला समांतर आहे असं दाखवायचं आहे। ट्रायंगल APR सिमिलर टू द ट्रायंगल BQR, त्रिकोण APR आणि त्रिकोण BQR समरूप त्रिकोण दाखवायचे आणि PAR या अँगलचं माप मेजर 35 अंश जर असेल तर RQB चं मेजर किती, माप किती हे विचारलंय। तर PAR कुठे पहा, इथं आहे, तर मग हा Q चं इथं काढायचं तुम्हाला हे माप। तर ठीक आहे, आपण काढू ते बघू। आता सगळ्यात सुरुवातीला पहिली गोष्ट लक्ष इकडं, ह्या दोन ट्रायंगल मध्ये त्रिकोणामध्ये बघा काय काय लिहिता येईल तुम्हाला। आकृतीमध्ये असं लिहू आधी, आकृतीमध्ये कोण ARP QRB काय कारण आहे? विरुद्ध कोण, विरुद्ध कोण, अपोजिट अँगल असं म्हणू शकता। म्हणजे बघा हे एक रूप आले, ठीक आहे। पण लक्ष, त्रिकोण APR मध्ये AP बरोबर PR कसल्यात काय आहे? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या। मग ह्या जर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असतील आणि एकरूप असतील तर त्रिकोण APR समद्विभुज त्रिकोण आहे। कसला त्रिकोण आहे हा? समद्विभुज त्रिकोण आहे। मग हा जर समद्विभुज त्रिकोण असेल पहा, तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो कोण ए एकरूप कोण PRA आहे ना, किंवा ARP असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे बघा हा कोण कुणाला, या कोणाला एकरूप झालेला आहे। ह्याला आपण विधान नंबर काय म्हणू? हे पहिलं 1 आहे, हे नंबर 2 आहे। आता तसेच त्रिकोण RQB हा देखील कसला आहे रे? समद्विभुज त्रिकोण आहे, त्रिकोण आहे। आणि म्हणून कोण QRB एकरूप कोण QBR समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म समीकरण नंबर 3। आता इकडे बघा, या त्रिकोणात बी ह्या दोन बाजू कशा आहेत? एकरूप आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, मग तो बी समद्विभुज त्रिकोण झाला। आणि मग हा जो कोण आहे तो या कोण बी शी एकरूप आहे। अलग लक्षात? मग कोण A या R ला एकरूप आहे, कोण B या R ला एकरूप आहे, तर कोण A हा B ला कसा आहे? एकरूप आहे। म्हणून समीकरण 1, 2 व 3 वरून असं लिहा, 1, 2 व 3 वरून कोण PAR एकरूप कोण कुठला होईल? QBR आणि म्हणून शेवटी म्हणा AP समांतर QB। काय कारण आहे रे? व्युत्क्रम कोण कसोटी,
कोन कसोटी. व्युत्क्रम कोन कसोटी म्हणजेच काय? अल्टरनेट अँगल टेस्ट असं त्याला म्हणतो आपण, व्युत्क्रम कोन कसोटी. तर पहिलं साध्य इथं मिळालेलं आहे, ए पी आणि बी क्यू समांतर आहेत असं आपण दाखवून दिलेलं आहे. आता पाहायचं आहे आपल्याला की त्रिकोण ए पी आर आणि त्रिकोण बी क्यू आर हे समरूप आहेत का. तर चला पाहू. त्रिकोण ए पी आर व त्रिकोण बी क्यू आर मध्ये आता यांच्यात कोण एकरूप बघा कुठले कुठले होत आहेत. तर आत्ताच प्रमाणे कोण पी ए आर एकरूप कोण कुठला येईल? क्यू बी आर आहे ना, हे वरच्या विधानावरून. आणि कोण ए आर पी एकरूप कोण क्यू आर बी, याला म्हणायचं विरुद्ध कोण. आणि म्हणून त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण बी क्यू आर, कारण आहे कोको कसोटी, कोको समरूपता कसोटी. या कसोटीप्रमाणे हे दोन त्रिकोण काय होतील? समरूप होतील. आता आत्ताच्याच प्रमाणे कोण पी ए आर आहे ना, का हा कोण पी ए आर जर 35 अंशाचा कोण असेल, त्याने दिल्याप्रमाणे तिसऱ्यासाठी आपण विचार करणार आहोत. तर मग कोण पी ए आर बरोबर 35 अंश. तर आता ह्याच्याशी एकरूप कोण कोणचे आहेत रे? हा कोण इथला आर पण आहे आणि हा इथला बी पण आहे. म्हणून कोण क्यू आर बी बरोबर कोण क्यू बी आर बरोबर 35 अंश. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या बेरजेचा गुणधर्म जर वापरला, हा पण 35 अंशाचा होतोय, हा देखील 35 अंशाचा होतोय. तर मग हा कोण किती मापाचा असेल बघा. म्हणून कोण क्यू बरोबर 180 वजा 35 आणि 35 किती होईल? 70. तर मग याचं माप येईल 110 अंश. कोण क्यूचं माप आहे 110, म्हणजे तुमचा आर बी क्यू जो आहे तो 110 अंश मापाचा असेल. 3.2 मध्ये क्वेश्चन नंबर 5 बघा रे सगळेजण. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे तुम्हाला की दोन वर्तुळे परस्परांना ई बिंदूमध्ये स्पर्श करतात, ज्यांचे केंद्र ए व बी आहेत. त्यांची एक सामायिक स्पर्शिका आहे जी वर्तुळांना अनुक्रमे सी व डी बिंदूमध्ये स्पर्श करते. वर्तुळाच्या त्रिज्या आपल्याला दिलेल्या आहेत पहा. वर्तुळाच्या त्रिज्या सांगा एक वेळेस. 4 व 6. तर वर्तुळाच्या त्रिज्या काढून घेऊ आपण. 4 व 6 अशा त्रिज्या दिल्यात. ह्या दोन वर्तुळांच्या केंद्रांना जर आपण जोडलं तर या ठिकाणी बिंदू ई हा त्या रेषा ए बी वरच येईल. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सी डी ची लांबी या ठिकाणी विचारलेली आहे. तर सी डी ची लांबी काढण्यासाठी पहा इकडे सगळ्यांनी काय काम करायचं, एक रचना करायची आपल्याला. आपण पहिली गोष्ट काय करू, सी मधून जाणारी आणि ए बी ला समांतर असणारी रेषा काढायची. तर ही अशी समांतर रेषा काढली आपण. ठीक आहे. मग ही जर समांतर रेषा काढली तर ह्या बिंदूला नाव देऊ आपण एफ. तर सी एफ समांतर ए बी अशी काढलेली आहे. आता जर ही समांतर असेल तर या ठिकाणी सी ए पी डी सुद्धा कशा आहेत? समांतरच आहेत, कारण इथला जो कोण आहे तो सुद्धा कसा आहे? 90 अंशाचा आहे. करू डी बिंदू तर 90 अंश मापाचाच आहे, ही बी 90 अंश मापाचाच आहे. म्हणजे सी ए आणि डी बी परस्पर कशा आहेत? समांतर आहेत, एकाच रेषेला लंब रेषा आहेत, म्हणून ते समांतर असतील. तर या ठिकाणी आपण आता ही रेषा देखील इकडे समांतर काढलेला, म्हणजे चौकोन ए बी एफ
सी कसला होईल, समांतरभुज चौकोन होईल. मग त्याच्या सम्मुख बाजू कशा असतील, एकरूप असतील. म्हणजे EB आणि CA ह्या कशा आहेत, समान आहेत. ही 6 सेंटीमीटर पूर्ण DB ची लांबी आहे आणि ही किती झाली आता 4. मग इथं DF ची लांबी किती होईल रे, 2 असं होईल. ठीक आहे. याच पद्धतीनं AE ही लहान वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणजे याची लांबी 4 आहे. EB ही या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणजे याची लांबी 6 आहे. तर 6 आणि 4 10, तर AB ची लांबी पूर्ण 10 होते. मग इकडं CF ची लांबी सुद्धा किती असेल, 10च असेल. कळालं कसं झालंय. आणि मग आता ह्या त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय त्या ठिकाणी वापरून CD ची लांबी काढू शकतो. मग पाहू आपण कसं केलंय ते सांगू. पहिल्यांदा काम काय केलंय आपण, बिंदू C मधून जाणारी व AB समांतर CF काढली. ठीक आहे. पण ऑलरेडी काय माहिती आपल्याला, AC समांतर BD एकाच रेषेला लंब रेषा, म्हणून चौकोन ABFC समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे. म्हणून AC बरोबर BF बरोबर किती, मग हे 4. तसेच AB ची लांबी काय असेल, AE अधिक EB स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. म्हणून मग AB बरोबर त्याची सम्मुख बाजू म्हणजे कोणची, ती चौकोनाची CF हे बरोबर आहे. आणि AE आणि EB ची लांबी त्या ठिकाणी 10 होईल. तर हे देखील समान झालेलं आहे. आता म्हणून त्रिकोण CDF मध्ये आपल्याला असं लिहिता येईल पहा, CF चा वर्ग पायथागोरस प्रमेयाप्रमाणे CD चा वर्ग अधिक DF चा वर्ग. मग आता मला सांगा, तुमच्याकडं CD चा वर्ग किती आहे, तो काढायचा आहे आपल्याला. CF चा आहे का, आहे 10 चा वर्ग. तर हा CD वर्ग अधिक DF किती आहे बघा रे, 2 चा वर्ग. तर वजा करा, CD चा वर्ग बरोबर 100 वजा 4. मग 100 मधून 4 गेले किती राहील, 96. तर CD चा वर्ग 96 आहे. याचा अर्थ CD बरोबर आहे वर्गमुळात 96. आता वर्गमुळात 96 असेल तर याला 4 ने भाग बसवता येईल पहा. जसं की CD बरोबर लिहिता येईल वर्गमुळात 4 गुणिले 4 दुने 8 आणि 4 चौक 16. बरोबर आहे का, 4 चौक 16, 8 आणि 1 9. बरोबर. आणखीन एक भाग बसेल बघा, 4 गुणिले 6 चौक 24 म्हणजे 4 गुणिले किती म्हणता येईल, 6. तर या 2 4 साठी एक 4 बाहेर घ्या, 4 वर्गमुळात 6 एकक ही तुमच्या CD ची लांबी असेल.